नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मी आज पुरणपोळीची रेसिपी बनवत आहे। सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा। पुरणपोळी बनवण्यासाठी मी 2 वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची। एका पातेल्यात वतून घेत आहे मी आणि पाणी वतून स्वच्छ डाळ धुवून घेत आहे। डाळ ही स्वच्छ धुत आहे मी। नंतर दुसरीकडे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये पाणी ओतून घ्यायचे। 2-2.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचे। जास्त ओतले तरी चालते पाणी, कारण की आमटीसाठी पण येळवणी बनते। मीठ टाकत आहे मी आणि 1 पळी तेल टाकत आहे। कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। दुसरीकडे मी सुंठ घेतलेला आहे वाटून, मिक्सरच्या भांड्यात ते टाकलेलं आहे आणि बडीशेप भाजून घेतलेली आहे। ह्याची चांगली पावडर करून घ्यायची, चाळायची आणि पावडर बनवून घ्यायची। एक पातेले घेतले मी आणि त्याच्यावर चाळण ठेवली आहे पुरणाची। दुसरीकडे आपली डाळ शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे। या ठिकाणी मी कुकरच्या 4 शिट्ट्या केलेल्या आहेत। आता ह्या चाळणीत ही डाळ ओतून घ्यायची, म्हणजे पाणी सर्व नितळेल पातेल्यात आणि आपल्याला येळवणीला पण पाणी राहील। त्यामुळे मी येळवणीसाठी पण रेसिपी बनवणार आहे आणि टाकणार आहे। नक्की पहा चॅनलला। कढईत मी तूप टाकलेले आहे। त्यात टाकली आपली डाळ। डाळ चांगली कोरडी झालेली आहे। सर्व डाळ टाकून घेतली। नंतर टाकला वाटलेला गूळ, इलायची पावडर, सुंठ बडीशेप पावडर आणि मीठ टाकून घ्यायचे आणि पुरण हे व्यवस्थित परतवून घ्यायचे। पुरण हे मंद आचेवर परतवून घ्यायचे, जेणेकरून खाली करपणार नाही आणि चांगले बनेल। व्यवस्थित हलवत राहायचे, पूर्ण गूळ वितळू द्यायचा। इथे आपला गूळ वितळलेला आहे आणि पुरणाला पाणी सुटलेले आहे। हे घट्ट होऊ द्यायचे। आता पुरण घट्ट झालेले आहे। मी आता पुरण दळून घेत आहे। गरम गरम पुरण दळून घ्यायचे, थंड झाल्यावर चाळणीतून पटकन पडत नाही। इथे मी पुरणाचा गोळा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। याला गोल वाटी करून पुरणाचा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि त्यात टाकायचा आणि याची गोल बांधून घ्यायचा व्यवस्थित। हे व्यवस्थित पॅक करायचे, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही। गोळ्याला पीठ लावून पुरणपोळी लाटायला घ्यायची। पुरणपोळी ही हलक्या हाताने लाटायची। अशा प्रकारे जास्त बेलनं दाबायची नाही, पोळी फुटू शकते। पीठ टाकून घ्यायचे आणि पलटायची पोळी आणि व्यवस्थित कडा लाटून घ्यायच्या। कडे हे व्यवस्थित लाटून घ्यायचे, मग व्यवस्थित बनणार नाही पोळी आणि चवीला पण बिघडणार। तव्यावर तूप टाकून घेतलेले आहे मी। पोळी गरम करायला ठेवली वरती। तेल लावून घ्यायचे आणि पोळी उलटायची। तुम्ही बघू शकता आपली पोळी किती छान झालेली आहे, एकदम मऊ आणि किती छान भाजत आहे। वरून पण तेल लावून घ्यायचे। अशा प्रकारे पोळ्या भाजून घ्यायच्या। या ठिकाणी मी दुसरी पण पोळी भाजायला घेतलेली आहे। हिला पण तेल लावून घेत आहे। सर्व पोळ्या मऊ लुसलुशीत बनलेल्या आहेत। मी दाखवल तुम्हाला। बघा किती छान पोळी बनलेली आहे, किती भारी फुगतात आणि मऊ लुसलुशीत होतात। गुळवणीत टाकले की विरघळतात आणि अशा प्रकारे बनवल्यावर खूप छान बनतात।
मी जसं सुंठ बडीशेप वगैरे टाकलं तसं तुम्ही पण टाका. तुम्ही बघा आपल्या पोळ्या किती छान बनलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.